कोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही, पत्नी कोणाला आवडते तर कोणाला आवडत नाही. जेव्हा रामदास स्वामीचं लग्न लागत असताना शुभमंगल सावधान हा शब्द ऐकताच लग्न मंडपातून पळून गेले होते. सावध झालो हरी चालो जागरणा. जेव्हा कार्तिक स्वामीची आई पार्वती मातेने कार्तिक स्वामीला विवाह करण्याचा हट्ट करू लागली तेव्हा कार्तिक स्वामी क्रोधात येऊन श्राप दिले की जी स्त्री मला स्पर्श करेल ती 7 जन्म विधवा आहे. आता पण कार्तिक स्वामीच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही. मला यातून एवढं सांगायचं की कोणाला कोणती गोष्ट आवडते तर कोणाला कोणती गोष्ट आवडत नाही, परंतु सुख ही गोष्ट सर्व सजीवांनाच आवडते. म्हणून महाराजांनी सांगितलं की जर का तुम्हाला सुख पाहिजे असेल तर देवाच्या सहवासात राहावंच लागेल, नाही तर मर्यापर्यंत सुख भेटत नाही. जर का तुम्ही देवाच्या सहवासात राहिले तुम्हाला मर्यापर्यंत सुख भेटत राहील. एक जण म्हणाला मला नातू पाहिजे परंतु मुलगा नको, असं होऊ शकेल का? नातू पाहिजे असेल तर मुलगा मान्य करावाच लागेल. दुसरे एक जण म्हणाला मला गाय पाहिजे परंतु वासरू नको. तो म्हणाला मी ही गाय 20,000 रुपयात विकत आणली, या गायला दिवसभर चारा पाणी करतो परंतु या गाईचं वासरू सारखं दूध पिऊन टाकतं. तो म्हणाला मी या गायला दूधच प्याय सोडत नाही. तो दुसऱ्या दिवशी तसंच केला, त्या गायला वासराला दूधच प्याय सोडलं नाही. ते दूध काढायला गेलं गायजवळ, गायनं तर दूध तर दिलं नाही, दुसरंच काहीतरी औषध दिलं. गायनं धाड दिशा एक लाथ मारली आणि तो एकीकडे जाऊन पडला, त्याचा चष्मा एकीकडे जाऊन पडला आणि त्याचे दात एकीकडे जाऊन पडले. आणि तेवढ्या सिद्धार्थ शांभू पळत आला म्हणाला काय झालं रामभाऊ? तो म्हणाला काय नाही शांभू, प्रयोग करून पाहतो तो वासरे मी नाही गाय दूध देते का नाही. तो म्हणाला तोंड फुटले की. तो म्हणाला तोंड फुटव परंतु संशय मिटो. दुसरे एक उदाहरण आहे बघा. एक धंदुली नावाची आई होती, तिला आई व्हायचे परंतु प्रस्तुत काल्याचे वेदना भोगायचे नव्हत्या. जी आई मुलाला प्रस्तुत काल्याचे वेदना भोगून जन्म देते ती आईलाच मुलाचं खरं प्रेम करते. जी आई मुलाला दत्तक देऊन जन्म देते त्या आईला मुलाचं खरं प्रेम कळत नाही. जी आई मुलाला 9 महिने गर्भावस्था भोगून जन्म देते त्या आईलाच मुलाचं खरं प्रेम होतं. अहो मला यातून एवढं सांगायचं की आई ती आईच असते. एक मुलाची आई गेली तो रडत होता, सर्व मिळेल परंतु आई पुन्हा पुन्हा न मिळेल असं म्हणत रडत असताना शेजारची काकू म्हणाली बाळा आता ती तर गेली, तूच मला आई समज. तो मुलगा म्हणाला हो काकू, आई समजणं वेगळं नाही असलं वेगळं तुम्हाला एका दृष्टांत तू सांगतो. जावाई सासरवाडीला गेला तेव्हा त्याला खायला सासूबाईनं बेसन भाकर केलं. म्हणाली याला तुम्ही बासुंदी समजून खा. तेव्हा जावई बापू म्हणाला पहिली वेळेस आहे जाऊ द्या. जेव्हा दुसरी वेळेस जात असताना जावई दुसरी वेळेस गेला तेव्हा पण सासूबाईने त्याला खायला बेसन भाकरच केलं. म्हणाली यालाच बासुंदी समजून खा. जावई म्हणाला दुसरी वेळेस आहे जाऊ द्या. तिसरी वेळेस जावई जात असताना तयारीतच गेला तेव्हा सासूबाईने बेसन भाकरच केलं आणि वाडाई वाकली तेव्हा कानाखाली एक जावई बापानं मारली. आणि तेव्हा सासूबाई म्हणाली बाई असं कसं? तेव्हा जावई बापू म्हणाले तुम्ही जसं मला बेसन भाकर देता याला तुम्ही बासुंदी समजून खा म्हणता, तसंच मी मारलं परंतु मामाने मारलं समजा. तसंच गाय पाहिजे असेल तर वासरू मान्य करावंच लागेल. दुसरे एक उदाहरण आहे बघा. एक शेतात काम करणारा मनुष्य होता, त्याचा मालक त्याला एकच पोळी आणून द्यायचा. आणि तो एके दिवशी त्याच्या मालकाला म्हणाला मालक म्हणजे एका पोळीवर गोड लागत नाही, मला 7-8 पोळी आणून देता. तो म्हणाला एकच पोळी आहे परंतु कशी तेल तूप लावणे यालाच तू 7-8 समज. तसं तुम्हाला याला तू 7-8 समज. त्याचे मालक गेल्यावर तो एक शांत झाडाखाली जाऊन बसलाय. तेवढ्यात त्याचा श्यामभाऊ आला आणि म्हणाला काय झालं रामभाऊ एवढे का शांत बसले झाडाखाली? तो म्हणाला कसं सांगू रामभाऊ, माझे मालक मला एकच पोळी आणून देतात याला 7-8 समजून खा म्हणतात. तो श्यामभाऊ थोडा हुशार होता, त्याने एक पर्याय दिला. तू उद्या असं कर की 1 तास नांगर आणि असं नीटन सरळ नांगर. मालकाने जर विचारलं 1 तास कसं का नांगरलंस? मालकाला म्हणे मालक तुम्ही जसं मला एकच पोळी देता याला तुम्ही 7-8 समजून खा म्हणता. आज मी तसंच 1 तास नांगरलं परंतु कसं नीटन सरळ नांगर तुम्हीच याला 7-8 एकर समजा. तसंच 7-8 एकर समजणं वेगळं 7-8 एकर असणं वेगळं. तसंच आई समजणं वेगळं नाही असणं वेगळं.